आता गजालेली म्हणा तुमका सांगतो शिरापल्ली तेव्हा लगीनच नाही नव्हतं तेव्हा चालतो पण आमच्या शेजारची ती मेली बाई तिका धार नाही ना ऐकलं येऊन येऊन माझ्या बापूच्या पाठी लगाक लागली मनाक लागली कमळ्याच्या पाठच्या फुल्याची लग्न जाऊन त्यांका पास पोरं झाली कमळ्याचं लगीन कधी करतो आणि तेव्हा दिसात कसला होतोय ओ भाऊजी तुमका ठाऊक ना बराच चवळीची शेंग कसं होतंय ऐकलं ते आता हडपलंय म्हणा त्याच्या संसारात पडलेली माझं सत्यानच झालं ऐकलं तेव्हा मी बरा दुडे अंगाचं होतंय होतं खळसून मका मागणी बाहेर कपडे धुक गेले काय सगळी बाय माणसं गजाली करी वर बाई बरासा माझ्या भावाशी करू पाया बावडी पाणी केलंय काय थोडसरी त्यांचे तेच गजाली वर बाई बरासा माझ्या दिलाक करू पाया बापाशी त्यांचे गजाली ऐकले म्हणा केलं कमळा मोठा झाला कमळ्याचं लगीन करू पाया आता लगीन करू झालं स्वर्गात भाऊ बाई आणि स्वर्गात भाऊ पुढारी बरो योग्यतो पुढारी बरो त्याची स्वर्गात बरी नाही गे बाई मी आता आमच्या आवडता जाणतो पुढारी गणू तो सबन फिरतच असता बापाची ते का सांगितला तुझ्या बघण्यात काही बरी स्वर्गात असती तर घेऊन ये पुढारी तो थोडे नाही 5-6 स्वर्गती आणल्या नाही तिला मेल्याने एक तरी स्वर्गात बरी आणली कोणचं डोकं मोडलो कोणचं हात मोडलो कोणाक दिसा नाही होता कोणाक ऐकाक नाही होता घातलंय मोडून आपल्यासारखे सगळे घेऊन येईल बापाशी एक सांगले मी असल्या घोन बरोबर लगीन नव्हतंय नाही माझा लगीन नाही झाला तरी झाला 5-6 दिवस असेच गेले आणि बाई परत येऊ लागली माझी मनात लागली कमळाचा इल्ले स्वर्गात मोडून घालतात त्याचा आवाटात कोणाबरोबर लपडा नाही म्हणा होय बाई असले गजाली करूक लागली ऐकला मग मी ठरवलं आता स्वर्गात परिस्थिती येऊन नवरं कसलं का असं वय म्हणा तरी लगीन नावून मोकळा जाऊ तसं बापूस म्हणत लागलो आता आम्ही पुढारी बदलूया जवळचा पुढारी नको लांबचा पुढारी बघूया म्हणून मरगत भाऊजींका सांगले त्या बापड्यांनी बरी स्वर्गात आणली त्यांनी पांगरडातली स्वर्गात आणली पांगरडातली स्वर्गात म्हणतात की आधीच होय म्हणत झाले भो कसलो तो भाऊ कस माझा ऐकायला ठाव होता पांगरडातले सगळे लोक बरे असतात मी तडेच नवरे बरे असतात मी या वय म्हटल्यावर नवरकारांनी तोपच घेतलेली नाही म्हणा खाली 4 दिवसात लगीन आटपूया पुढे 2 महिने लागतो ते थोरले तुया होते मठारावा 4 दिवसात लगीन म्हणजे आमच्या भारी मागे आमची काय त्याची मोठी परिस्थिती नाही तरी पण बापूस म्हणायला लागलो हातची स्वर्गात घालवूया नको म्हणून 7 घ्याचा भाग्या करून एकदा लग्नाची तयारी केली ऐकला माका शिरापल्ली 4 दिवस झोपत नाही ओ भाऊजीने झोप कशी लागतली माका झालं कधी एकदा लगीन नात्याने गावात बघतोय असं तेव्हा गो म्हणजे मोठा काहीतरी गावताना असं वाटतं मागे मग हे समजला दुसरा काही एक गावाचा नाही नुसतं गावाचं मारच खाऊ झाला बाई एकदा तो लग्नाचा दिवस उजाडलो नाही लगीन लागला माळ पडली आणि काय सांगा औषधी तुका खराच गो माका बरं गावला की नशिबान गो गावतो नाही गे अवाटातली सगळी लोक म्हणत लागली पोरान नशीब काढला गो बरं गावलो बापूस म्हणायचं आता माझ्या पोराचा बरा झाला लग्नाचा आटापला पाहुणे मंडळी जेवली तसे नवरकारी म्हणाले आमच्या वरात मोठी लावची असा नवऱ्याचे मित्र खूप वराती सगळे नाचतले तुम्ही सगळे होताय मग वराती तुम्ही होताय मामा मी बरोबर आठवणीत माझ्या झाला वराती सुरुवात केल्याने नाचणारे नाचक लागले बघणारे भूक लागले आणि गरमाईचे दिवस मागे नवऱ्यात ताण खूप लागायला लागले जाऊन पाणी घुटूक लागलो ऐकला त्याचे जे दोस्तदार होते गण्यासारखे ते त्याच्या असो खांद्यावर हात घालून बाजूक नेऊन का बाटलेत ना पाणी देऊ लागले रोज असा बाटलेत ना पाणी घेऊन येऊ लागली तोंडात वास मारूक लागली मागे माका काय ठाव बाटलेचं पाणी वास येतात तो बरा मिया कसा इच्छातलाय मिया हॉकायला मागे होकलेच्या तोंडात मारून दिल्यानंतर माका दिसलं भाई मिया वगी राहुलोय तशी आवडतात ती लोक म्हणतली वास कसलो येतात मी म्हटला पायाखाली कोणी चिरडलं असतं ना त्याचं वास येतात आणि काय सांगा औषधी तुका आस्ते आस्ते तो रंग बदललो ह्याचा भिराण तयार झाला अगे सोरो घालन मागे आमका काय ठाऊकी का टूक करूची सवय असाती फसायला आणि देख कोणतरी नवसाची कापड्या घालता मागे मागच्या 2 दिवस नेसाक गावतली हो विचार करून मी आवगी राहुले आणि कसं तरी धरून बाहेर का माटवाच्या दारात नेलो ऐकलं घर भरवणी तर करू पाई ते नानिकले होते मग वरात माटवाच्या दारात जात तुक्षेनी त्याचे जे दोस्तदार होते ते परत जमा झाले मनात एकनाथा बाईल बरी गावल्या नाव घे म्हणे नाव घे म्हटल्यावर एकनाथ का तोप घेता आधीच तयार होतो हे नेगेची पेंड म्हशीक चारली
आणि कमळ्याबरोबर लगीन नाव मी झक मार सगळी तोंडार भूक लागली मग बायल बरी गावली असलं कसलं नाव घेतल्यान मग माझ्या मैत्रिणी पुढे ते म्हणत गेले कमळ्यात तुझ्या सुद्धा नाव घेऊ मग मी पण नाव घेतलं ते काय सांगलं शंकरच्या पिंडीर बेल घालताय वाकून आणि सांज सकाळ सोरो खाऊन यशी गुटली रे तुले झाला बाय वरात घरात गेली नाही घरात काय बक्षा भाड्या तो ह्योडी मुडिया डाळलेले होते ऐकला मी म्हटलं बरं झाला माझ्या संसारात काही एक कमी पडायची ना आणि ही स्वप्न बघित कधी माझं डोळ लागलो माकाच कळला ना आणि उजाडला नाही बघता येतं का भाड्याच्या पाय फुटले मुडिये चढक लागले माझी अगे लगीन जाव काय म्हणे शेजाऱ्यात चालून घरात भरलं नाही ऐकलं ज्याचा त्याने उचलले घेऊन गेले काय राहतं माझ्या संसारात कपड्याचा संसार करतलो औषधी बाबाच्या नावासाठी म्हणजे दिवस करते ऐकलं आमच्या वाटत मगे सगळीजण लक्ष्मीची पूजा करतात म्हणून मी सुद्धा करतोय ते दे एकदा येईल आज गुरुवार मगे देईचो दिवस उपासाचा माझा ऐकला ह्या बघा सकाळपासून कमाडा म्हणून सारवतोय काय त्याचा उपयोग आता घेऊन येतो नाही रांगोळी घालतो कशी नाही देई पावतली आमका देईक मी इतक्याच सांगतो सकाळी मी या घरात बाहेर पडलं काय हे माझ्या घरात आणि संध्याकाळी मी या घराकडे येताना योग ह्या पंडितसून पळालता योग त्या पंडितसून पळालता कित्या पळातात ह्याचा उत्तर माका अजून गावाक नाही वाटेत माझे मित्र गावले अनु वर्गात माझे मित्र आम्ही आता एकत्रच होतो अनु वर्गात अनु माझा अनु तुमचे आभार तुम्ही माका 2-3 दिनात देव तुमका 4 दिलो कित्या 2 तसाच माझे मित्र प्रथमेश मरगात ह्यांच्यानी सुद्धा मागा दिलेल्या काय काळजी करू देव तुमचा बरा आणि बरा याच्या भानगडीत निया घराकडे बाकी काय जागा सोरे करून सोरो कितको जरी घेतल्यात घराकडे आपल्याच बरोबर माझ्याच घराकडे येणार पण शिरा पडली पुढचा दरवाजा बंद म्हणजे
बाटल्या दार उघडा असताना माई खरी गेली हे माई आता टकली तरी करू मी तुझ्या बोलते मा आता तिया माका सांग आपला घरदार सोडून तुम्ही दुसऱ्याच्या घराकडे आणि चाल तुम्ही करतात काय त्या डोळ्यात काय केलं काय ह्याच्या बरोबर पुत्र त्याच्या बरोबर सासू सांगतली सुनेचा सून सांगतली सासरेचा ऐकणारा कोण काय एकटा काय मगे हे का धंदो काय सासरेन काय सांगले सासूने सांगताला सुने काय सांगले सासरे सांगताला भांडारा दिता गरम गरम मारा मागे मोडून घालतो रे बाबू पुढे नसतं धोंड मारून दिसा काढतो फटकेचा वाकोय तो कुत्र्यांनी तुझा चमड्याचा कुत्र्या किती वाळत वाटल्या दारात चून भुतूर गेलो मा मला किया फिरते ते काय फिरतो बोलतो अरे पुढे बघले आता यो नागोबा तयार जाम कितको खर्च येईल हे तुका माहिती आहे ह्यो खर्च तुया केला ह्यो खर्च तुया केला ह्याच्या अन्नू दिसते ना कोणी अन्नू मार्गात तुझे अन्नू मी तुझा नागोबा तयार केलो अन्नू बोलता का म्हणे आणि तो प्रथमेश हाती गावाकडून प्रथमे माझा मित्र असा जेव घातल्याने तुझा कन्व्हिन्स करून धाडला बाळा बोलता का म्हणे किती बाळा माझो मित्र हो सगळे बरोबरच घेऊन मिळत अमोला पांगडक हो माझा मित्र तरी तू तयार झालं हे सगळे हो सगळे एकटेच होता उमेश मरगाव तो माझा मित्र सगळ्यांनी सिरा कशी मारली आम्ही सगळे एकत्र सगळं होय आता सगळं होय एका नको शोधू आम्ही तो बरोबर मिरता तो बरोबर सगळं तू माका माझ्या सरळ जाऊ सत्यानाश केलास तू या किती असायला तुला घेऊन नको म्हणा आज ह्याच्या नाकात पाठ पडली 800 आणि 900 करून दिलं पैसे दिली 800 900 तुझी धुमशाला नको भुतूरच भुतूर तर सांगाण ठेवत भुतूर ये सांगतो किती अरे आमच्या भांडणाचं तर त्या शेजाऱ्यांच्या किती ती बाबा येत वाकान बघतो मर्शीकडे बसरेवाला खाली कोण माका विचारतो कुत्र असतं तर हात मारतो कोणाची हिम्मत पुढे ये सांगते का हिम्मत कोण माका विचारतो घर माझा होय तर जागा माझी पाय माझी तुमचा काय संबंध तुझा घर मी जागा कोण पोटावर भरतो नाही ते हयसरच राहतो नाही ऐकलं पण ही रोजची धुमशाला बघून कंटाळली बापडी ती जी कंटाळली ती कुठली करते त्या तुका बिया मी जाऊ ना तुका काय सांगायचं आज माका शिस्तीत भुतूर येऊन असं मला शिस्तीत भुतूर
सांग पिये कोणा? काय हवे कानपटीत मारून देतो ह्यो. आणि काय असं काय तुझ्याकडे देव? काय दिला लगीन झाल्या दिवसापासून बघा? माझ्याकडे सगळा पैसा कसा बघता मी पडली होय ते हे पट्ट का आता वाट बघतो तर येतोच का बाहेर गाव बघतो माझ्याकडे सगळा लाज वाटा होय ते बाहेरच्या मुळ्यात गळ्यात बांधानी हो गळ्यात बांधले की त्या काल पडली मला नुकसान हो झालं सत्यानाश केलं कोणी त्या बापाची माझो हा? होय होय वा! माझ्या बापाशी तुझा सत्यानाश नाही करू वा. मध्ये कोणी केलं तुझ्या बापाशी माझा सत्यानाश केला माझ्या बापाचं नाव घेऊ नको सांगायचं होतं काय केलं माझ्या बापाशी तुझा काय काय केलं केलं तसं काय केलं तोंड वर करून माका विचार तो याचा तोंडवर करून मागच्या सांगतो माझ्या बाबांनी काय केलं तुझा काय केलं हो ए ती गाण्याच्या कुत्र्यानी माती खतली ती माका दाखवलं गण्याच्या कुत्र्यान काय केलं आणि गण्यान काय केलं ताच का लागते मध्ये नाही काय दाखवायचं हुशार हुशार ती तुझ्या हुंबऱ्याची माती गेली दाखवायचं तुझ्या हुंबऱ्याची माती खेळत काय माझा बापू जुदी तो बैल होतो होय जुजीचो बैल माका परवडलो कसं परवडतलो जुजीचा बैल माका परवडलो किती तो पण या रेडूक माझ्या गळ्यात कोण रेडू या रेडूक माझ्या गळ्यात मारलेली आणि माझं सत्यानाश केले ए ह्या रेडूक होता म्हणून यो रेडू खपलो नाही त्या रेड्यात कोण विचारला असता कोण जात असतो पण यो रेडू या रेड्याची तिया काळजी करू नको किती ह्यो रेडो आज जरी उभरवलो ना माया ती घटला आज जरी उभरवलो वरची थोडी राम लागतली राम हो राग लागतली तिच्या जोताक बांधा स्वतःच बांधूनी नाहीतर गव्हाणीत बांधू या रेड्याचा जोताक कायच उपयोग गावतो ना यो गवर रेडू त्याच्या समोर तर कोणाची हिंमत हो हिंमत किती झाला तरी उपयोगच नाही देतो आधीच कळला काय सगळे भियान लपान राहतो कपड्यावर उचलून बाजू ठेवतो ना तेव्हा तुका सत्यानाश सत्याला तुझ्या बापाशी केलं. बापाशी तुझ्या केलं तेव्हा मोठा मोठा सांगल्या म्हणत गेलो 20 खांड्याची शेती आणि 4 जोतात ए बाबू माका सांग 4 जोतात बैल किती रे 8 बैल होय मा मी जेव्हा लगीन नवऱ्याच्या घरात इलय ना 2च बैल होते एक सासरू आणि दुसरो यो कपड्याचा संसार करताना मी नांगरतलं नांगरायच्या लागलेली वाळीकडे वसल्यात टाकला बरोबर हो गुटे खोली येत नाही दांडिया लोबा होते मोठे म्हणा मला सांगतो म्हणा रेडकाची कमी होती म्हणा या लांब लचक रेडू देव डोळ्यात माझ्याकडे डोळ्यात पाहुणी डोळे म्हणून पाहुली तिया बांधून पाहुणी दिलं ना. हा? आणि रेडूक जावला म्हणून रेड्याक जावं हो. नाही जदर नसते तू माझी काळजी कर नको तुझ्या बापाशी 3 चढवा झाली माझ्या बापाशी काय तो माझ्या बापाशी 3 चढवा झाली की तुझ्या जरा टोपल्यात भरून आणल्या होय टोपले जर भरून हाडलेला ना काय करलं हाय त्या खालच्या वळणाक मांजरा सोडतो तशी सोडून देतो मांजरा पडलं असतं त्या बोकड्यावर विचार नसतो, हो, हा? दोस्त, आज नसतो. होया. उद्या निरुक्यात जातो हा? पण आपला काम करू येतो बोको आवाज पेटतो आणि डोकं म्हणून म्हणजे आपल्याच घराकडे असतो हायती कदाली माता सांगा डोकं पडणार रडू तुझे भांगडी नको तेव्हा मोठा मोठा सांगण्याने कुमियो माझ्या गळ्यात घालतो कुमियो वर होते का कुंपाळा तरी लागतो या कुमियाची पाया तरी सुकांत पाया बसून कशी लागतली नाहीच लागत लागतलीच कशी हा मेल्या झाडात कितक्या नाक फुटात मोडतो कितक्या पाणी घातला म्हणा मेल्ला झाड चक्कला पाणी जित्या झाडात घालू काय मेलल्या की तुझ्या बापाशी शिकवल्या ना तुझ्या बापाशी ना काम केलं. होय हा मोठे मला माका सांगतो पेचवार कोणा मग माका येऊ नाया माका तुझ्या बरोबर गदानी काय येणं माका राणीकडे जाऊचा आज राणीकडे हळदी कुंकुआ तिने सगळ्यांका सांगा ते सकाळी इलंय मगाकडे तुमच्या आज राणीकडे हळदी कुंकुआ सगळ्यांनी हळदी कुंका येवाय सांगा देतो मग हे सांगशा आमका सांगा की नाही माका कर वाटतं मी तो सर पुढे जातले बेगीनं सगळ्यांनी येऊ राणी राणी कोण ना राणी तरी माझ्या होय होय सगळ्या का तुझ्या पोटात दिल्या नाही नाही राहू नका तर तुझ्या पोटावर देते. माझ्या पोटात नको मग हे? घरातला जमणार आणि राणीचा करू हो, जात त्याचा आपण घरात शेती जाऊ बया. घरात काय हाणतो? मी सगळा काय हाणतो? तू राणीकडे जा नाहीतर राण्यांकडे जा माका त्याच्याशी
काय ना पहिली म्हाका वाट आणि मग येता कोण हय तुनी आसा ती वय तर जेवून खा नाही तर उपाशी मर माझ्या उपचाराक नाही नावात घेऊन बाय माझ्या जातीन मर्यादित रहा भावाला सुद्धा आपले मर्यादा सोडून देतात ते मोठेपणा जास्त जर पुढे पुढे बोलशी काय करतो ना तू? जास्त जर पुढे पुढे बोलशी या ओके बाई मेलो की का ह्यो कसं मारतो नाही रोजची नाटक असत वाईट राहा तो मग गणो सोरो घेऊन इलो ह्यो सोऱ्यासाठी मेलो की तो जायता तिला तो वस्त्र ठेवून गेलो त्याच्या पाठून गेलं तर कधीच नेतो होय घेतलो तो ठाऊक गेलो आता अशोक नारकर माझे एकनाथ गावकर म्हणतात मगा गे माई बघ रतन गळ्यात मारलंय हा तेव्हा मोठा मोठा सांगलं तुका साडी येत असे 4 दिवस आता गळ्यात मारलंय तर बघ बाहेर भावा काय सांगता तेच म्हणतात चुली ठेवलेल्या वयच तर घे नाहीतर कुत्रो घातलो हो घे का की मी कुत्रो हो नको मला तुझी बॅच प्रथमेश तयारीत राह आम्ही निरुक्यात जाऊया माका याची पेच नको एक नाथ गावकर म्हणतात मला तुझी